प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन गटात तटांचे उमेदवार उभे होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार उभे होते, रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे होते, डॉक्टर सुरेश माने यांच्या पक्षाचे उमेदवार उभे होते, बहन मायावती यांच्या पक्षाचे उमेदवार उभे होते, भाई चंद्रशेखर रावण यांच्याही पक्षाचे उमेदवार उभे होते, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचे देखील उमेदवार उभे होते. ज्यांना जेवढे उमेदवार मिळाले तेवढे त्यांनी उभे केले. एकूण मिळालेल्या माहितीनुसार एकूण रिपब्लिकन गट 8 पक्ष निवडणुकीचे रिंगणात होते. रिपब्लिकन पक्षाचे गटांचे 8 पक्ष आणि या 8 जणांनी सुमारे 164 जागा लढवल्या. 100 आणि 64 जागा लढवल्या. निवडून किती आल्या? 0. एक सुद्धा जागा निवडून आली नाही. एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आणि सगळेच्या सगळे पडले. अगदी डिपॉझिट सहित पडले. वंचित बहुजन ना प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षाला यश मिळालं, ना आनंदरावजी आंबेडकर साहेबांच्या पक्षाला यश मिळालं, ना जोगेंद्र कवाडे सरांच्या पक्षाला, ना आठवले साहेबांच्या पक्षाला, ना डॉक्टर माने साहेबांच्या पक्षाला, बहर मायावती यांच्याही पक्षाला मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये यश मिळालं नाही. मित्रांनो, गेल्याही वेळेला मुंबई महानगरीमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता. निळ्या झेंड्याचा, आंबेडकरी बाण्याचा, भीम विचाराचा एकही उमेदवार जिंकून आलेला नव्हता. याही वेळेला जैसे थे परिस्थिती आहे. एकही उमेदवार आमचा निवडून आलेला नाही. त्या उलट MIM समाजवादी यांनी जी कामगिरी बजावली ती आमच्यापेक्षा कैक पटीनं मोठी आहे. अर्थात लोकशाहीमध्ये जिंकणं हारणं हा प्रकार राहतो, परंतु जिथं आमचे बाले किल्ले आहे असं आम्ही म्हणतो, ते बाले किल्ल्यांमध्ये सुद्धा आमचे उमेदवार निवडून येत नाही. आणि यातून विशेष म्हणजे आम्ही बोधही घेत नाही. निवडणुकीमध्ये हार जीत राहते, अरे पण त्यातून काहीतरी बोध घेणार आहात की नाही? आमचे एक बाले किल्ले उद्ध्वस्त करणं लावलेत तरी आम्हाला राजकीय शहाणपण येत नाही. हे आमचं दुर्दैव, समाजाचं दुर्दैव. आम्ही अनेक वेळाला टीका टिप्पणी करताना म्हणतो की समाजातल्या दलालांमुळं, समाजातल्या गुलामांमुळं आमची हार झालेली आहे. ठीक आहे ना, ते दलाल आणि गुलामांना आग लावा, तिकडे फेकून द्या त्यांना. साप काय धरून साठायचं त्यांना, नालायकांना. परंतु आमच्यातले स्वाभिमानी कुठे गेलेत मग? आम्ही आमच्या स्वाभिमानी बळावरती, बरं असं नाही की तिथं वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बरोबर लढली, युती करून लढली. युती करून लढल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला मुंबईमध्ये जागा मिळत नाही, आमचा नगरसेवक निवडून येत नाही. ही शर्मेची बाब आहे. कुठं नेऊन ठेवले आम्ही आमचं आंबेडकरी मुवमेंट? कुठं नेऊन ठेवले आम्ही आमची आंबेडकरी चळवळ? आंबेडकरी चळवळीला दखलपात्र करा, अन्यथा आंबेडकरी चळवळ आहे म्हणून तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि जे परख्यांच्या दारामध्ये आपण उभे राहतो ना निवडणुकीच्या वेळेला, ते परके सुद्धा जोपर्यंत आंबेडकरी चळवळ आहे तोपर्यंत तुम्हाला विचारतील. अन्यथा तुम्हाला उष्ट उष्ट हारूक सुद्धा ते खायला टाकणार नाही. तुमची गणती ते दारात जे पाय पुसणं राहतोय त्याच्याही पलीकडची तुमची गणती करण्यात येईल. त्यामुळे वेळ गेलेली नाही, सावध व्हा. आमचे 1760 पक्ष असून फायदा काय? 8 पक्ष आमचे
मुंबईच्या रिंगणात उतरले. 167 उमेदवार उभे केले. निवडून आणला भोपळा. सावध व्हा, एक व्हा, राजकीय दृष्ट्या एक व्हा. आणि आंबेडकरी जनतेने सुद्धा आता आपला पर्याय निवडला पाहिजे. जर हे नेते स्वतःला नेते म्हणून घेणारे जर एक होत नसतील तर त्यातल्या त्यात जो आपला पक्ष सशक्त आहे, बलाढ्य आहे, सगळ्यात मोठा जो कोणता आपला पक्ष असेल आंबेडकरी समाजातला, त्या पक्षाच्या मागे उभा राहा. त्या पक्षाला ताकद द्या. आपोआप यांची जी गटातटांची दुकानदारी आहे ती मोडीत निघेल. तसंही यांना कोणी विचारत नाही, मला कोणी हुंगतही नाही. 4 कार्यकर्ते सुद्धा नाही त्यांच्यासोबत. परंतु जनतेनं जर योग्य तो धडा शिकवला तर यांना ते दुकानदारीची पाठी लावायला सुद्धा मुश्किल होईल. सावध व्हा, दशा राहा. रात्र नव्हे तर दिवस सुद्धा वैराचा आहे. लढाई मोठी आहे. अकराळ विक्राळ शक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे. त्यामुळे गाफील राहू नका. एक राहा. आंबेडकर घराण्याला साथ द्या. आंबेडकर घराण्याला साथ द्या. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.